मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज बेसिक इंग्लिश? काय सर बेसिक इंग्लिश मध्ये? जोपर्यंत बेसिक इंग्लिश आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण पुढे पुढे जाऊ शकत नाही. मित्रांनो, जसं की एखादी बिल्डिंग बांधतो आपण, बरोबर आहे, एखादी इमारत बांधत असतो, तर त्यासाठी आपल्याला बेसिक वस्तू सुरुवात, जसं की वाळू असेल, रेती असेल, हे का नाही, म्हणजे रेती म्हणजे वाळू, दगड म्हणजे गिटी, नंतर सिमेंट, गजाळी, पाणी, मजूर, ह्या म्हणजे ह्या सर्व बाकी बाकी छोट्या छोट्या गोष्टी, लाकूड असो, फाटा असो, काय ज्या ज्या वस्तू लागतात त्या अगोदर गोळा कराव्या लागतात, म्हणजे जमा करावं लागतात. नंतर आपल्याला त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर तयार करावं लागतं आणि नंतर कामाला सुरुवात करावी लागते. तसं आहे मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये तेच आहे ना सर. काय सर, मला डायरेक्ट इंग्रजी येते, येईल का? नाही, मला इंग्रजी शिकायची. अरे बाळांनो, अगोदर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, जसं इमारतीला लागतं साहित्य, इमारत बांधायची म्हणलं की आपल्याला साहित्य घ्यायला होतं, साहित्य नाही जातात, छोट्या छोट्या वस्तू होतात त्या, सिमेंट, गजाळी, रेती, विटा, ह्या सर्व लागतं ना. तसं मग इंग्रजीमध्ये काय सर असं आहे? सर, इंग्रजी सुद्धा तुम्हाला शिकायचे असेल तर त्यासाठी जे काही साहित्य मटेरियल आहे ते मटेरियल अगोदर असं तुम्हाला गोळा करावं लागेल. जसं पहा बरं, माझ्याकडे असले छोटे पाय 8-10 वर्षाचे विद्यार्थी आता, मग कसं होतं? हाऊ इट इज पॉसिबल? कारण त्यांचं बेसिक पक्क आहे. सर बेसिक काय? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला बेसिक बद्दल माहिती सांगणार आहे. बघा बरं सर, काय आहे बेसिक इंग्लिशचं? तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला माहित असलं पाहिजे सर, आता तुम्ही का मला एबीसीडी शिकवता का? हो नाही मुलांनो, तुम्हाला एबीसीडी शिकवत नाही, तर बेसिक जिथं आहे ना सर, आता आम्हाला माहित आहे इमारत बांधताना ते काय लागतंय, फावडा लागतंय, कुदळ लागते, है का, टिकास म्हणतो आपण. सर तिथून आम्हाला शिकवायला का? आम्हाला माहित आहे. अरे बाबांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत, परंतु जे जे नवीन लोक आहेत ना त्यांना माहितच ना, अल्फाबेट मध्ये एकूण किती अक्षर आहेत? किती आहेत? 26. हे तुम्हाला माहित आहे ना. पण त्यामध्ये सुद्धा मित्रांनो, अल्फाबेट मध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आता त्यामध्ये कॅपिटल लेटर असतात. समजा पहा की ना, ए बी सी डी, ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड, हे झाले कॅपिटल. सर, व्हॉट इज यूज ऑफ दिस कॅपिटल लेटर्स? व्हॉट इज यूज ऑफ दिस कॅपिटल लेटर्स? आणि हे स्मॉल लेटर्स पहा, स्मॉल म्हणजे छोटे, समजा ए बी सी डी, आहे का नाही, हे स्मॉल. सर, स्मॉल आणि कॅपिटल मध्ये काय फरक आहे मित्रांनो? जसं माय नेम इज सुरेश, आता माझं नाव सुरेश आहे, तर मी कसं लिहितो बघा, इथं एक साधं उदाहरण बघतो. पहा, जेव्हा आपण एखादं कोणतंही नाव, माझं नाव असेल किंवा एखाद्या गावाचं नाव असेल, शहराचं कोणतं पण राहा, तर लिहित असताना सुरुवातीला SURESH, हे जे आहे ना, हे मेन गोष्ट, हे आपण एखादं नाव, गावाचं नाव असो, वस्तूचं नाव असो, ठिकाणाचं नाव असो, तेव्हा आपल्याला कॅपिटल मध्ये त्याचा ते पहिलं अक्षर कॅपिटल मध्ये लिहावं लागतं. त्याचबरोबर एखादं वाक्य असेल ना मित्रांनो, त्या वाक्याची सुरुवात करत असताना आपल्याला त्या ठिकाणी पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहावं लागतं, नंतर तुम्ही स्मॉल लिहू शकता. इंग्लिशच्या 2-3 बाराखड्या तुम्हाला माहितात, त्यामधलं कोणतं तुम्ही लिहू शकता. मग सर, हे तुम्हाला समजलं असेल ना, तर यामध्ये सुद्धा आपल्याला वॉवल्स किती आहेत? वॉवल्स म्हणजे काय? स्वर. स्वराशिवाय आपली भाषा कम्प्लीट होत नाही. हे स्वर आहेत आणि हे व्यंजन आहेत, त्याला कॉन्सोनंट म्हणतो आपण. वॉल्स अँड कॉन्सोनंट, या दोन्हीचं मिश्रण झालं समजा, तरच आपलं त्या शब्दाला अर्थ येतो. पहा, स्वर, ए, कुठून आवाज आला? ए, ई, आय, ओ, यू, जेव्हा इथून कंठातून आवाज आहे का नाही, तर ते पाच ते कोणते सर? आता मी सांगतो ते आहेत बघा. स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू, आणि हे झाले स्वर. आणि व्यंजन कोण सर? मग सोडून द्या, बाकी जातं. ई गेल्यावर बी, सी, डी, ई, है का नाही? ई नाही, ई कडे नाही. ई आता एफ, एफ, जी, जी एच, आय इकडे गेलं, आय गेला, आय, जे. समजा हे समजा बाकी राहिलेले समजा 26 पैकी 21 जे आहेत ना बाकीचे, त्याला आपण व्यंजन म्हणतो, आणि हे आहेत स्वर. मित्रांनो, या दोन्हीचा संगम झाल्याने समजा, आता मी म्हणलं कमल, आता कमल शब्द लिहिला मी, समजा कमला, लक्ष द्या, क, हे पहा, लक्ष द्यायचं,
केलेला मी क म ल हा हे जर नाव लिहायचं म्हणलं तर केच क होईल, एमचं म आणि यांचं ल, असं होईल का ते? नाही. जेव्हा क अधिक अ बरोबर क म्हणजे अ साठी काय मित्रांनो, तर इथं पहा के एक म साठी म म म म्हणजे एम ए म आणि शेवटी ल कमल. अशा प्रकारे मित्रांनो इथून ही बेसिक आहे. सर तुम्ही काय शिकवाल मित्रांनो? इथून इथपासून तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला 100% एका महिन्यामध्ये तुम्ही इंग्रजी शिकू शकता चांगल्या प्रकारे. 100% तर नाही सांगत मी, पण चांगल्या प्रकारे तुम्ही शिकू शकता. म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की हे जे बेसिक क्लास आहेत ना, हे बेसिक क्लास तुम्ही अवश्य पहा. 100% तुमचा फायदा होणार आहे. सर आता इथपर्यंत समजलं मला की कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, स्वर, व्यंजन हे आम्हाला समजलं. पण पुढे सर काय? सर आता मी माझे पहा या ठिकाणी काल माझा टेन्सचा 10वा दिवस होता. कितवा? 10वा. तुम्ही काल व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. परंतु ज्यांनी बघितले नसतील तर त्यांनी ते बघून घ्यायचे आहेत. बघा आता सर, व्हॉट इज सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. इथं लिहिले मी कर्ता, क्रियापद आणि कर्म. याला आपण सब्जेक्टला कर्ता म्हणतो, वर्बला क्रियापद म्हणतो आणि ऑब्जेक्टला कर्म म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग सर, मग याचा उपयोग काय सर? व्हॉट इज यूज ऑफ दिस स्ट्रक्चर? एखादं वाक्य तयार करत असताना त्या वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे मराठी भाषेमध्ये असतं मित्रांनो. परंतु इंग्रजी भाषेमध्ये आपण वाक्य तयार करत असताना कर्ता, क्रियापद आणि कर्म हे तर येत असतं, हे लक्षात ठेवा. तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. आता 10वी 12वीचे पेपर जवळ आले आहेत, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना 10वी 12वीला गेले असतात, तरी सुद्धा काही काही बरं 100% नाही, काही काही विद्यार्थ्यांना समजत नाही सर कर्ता कुठे घ्यावं का कर्म घ्यावं, क्रियापद घ्यावं, काय कळत नाही. मग तुम्हाला हा व्हिडिओ बघणं फार जरूरी आहे. सर मग सब्जेक्ट कोण आहेत? सब्जेक्ट समजा मी उदाहरण सांगितलं इथं. आता हे आय, आय म्हणजे मी. इथं पहा आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, शी म्हणजे ती, दिस म्हणजे हा ही हे, दॅट म्हणजे तो ती ते, दिस म्हणजे हे ह्या, दोन म्हणजे ते तो त्या, समजा का नाही. इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. आता पहा मग सर या ठिकाणी हे झाले सब्जेक्ट किंवा एखादं नाव असेल, सुरेश, गणेश, रमेश, हे नाव हे सब्जेक्ट झाले. जो कार्य करतो का त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आता एखादं वाक्य नंतर रमेश इज अ क्लेवर बॉय, यामध्ये कोण आहे हुशार, कोण, असा प्रश्न विचारला की आपल्याला सब्जेक्ट मिळतं. कोण आहे हुशार? रमेश. रमेश इज माय फ्रेंड. मग पहा त्या ठिकाणी सब्जेक्ट कशा विचार, कोण काम करते एखादी वस्तू. आता आई स्वयंपाक करत आहे, मग स्वयंपाक करण्याचं काम कोण करते? आई. म्हणून ते झाला सब्जेक्ट. किंवा ती कपडे धुत आहे, मग इथं कोण कपडे धुवायले? ती. म्हणजे ती हे त्या ठिकाणी सब्जेक्ट झालेला आहे. मग सर आहे काय? आहे हे क्रियापद आहे. शेवटी इज. आता ती कपडे धुत आहे, सी इज वॉशिंग क्लोथ्स, आहे का नाही. मग सी आणि इज आलं म्हणजे काय? सब्जेक्ट प्लस वर्ब आला. सी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. आता इथं काय केलं मग? सी म्हणजे काय झालं? सब्जेक्ट, नंतर इज आलं, नंतर गर्ल आलं, बरोबर. मग सब्जेक्ट झाल्यावर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. त्यामध्ये एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव. विल हॅव म्हणजे असेल, आहे का नाही. म्हणजे एम कधी घ्यायचं? फक्त मित्रांनो एक लक्षात ठेवा की एम फक्त आय सोबत घ्या. लक्षात ठेवा. समजा आता पहा, आय एम अ टीचर. आता मी तर सर आय एम अ टीचर समजलं तुम्हाला, बरोबर. हे वाक्य तयार होते. मग सर इथं मी लिहिले पहा होप. होपचे दोन प्रकार आहेत. कोणते? हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय? ते मुख्य क्रियापद. एखादी क्रिया करतो समजा जम्पिंग, जम्प ही उडी मारणे ही क्रिया आहे ना, उड्या मारण्याची क्रिया आहे, त्याला आपण मेन वर्ब. तसं लर्न म्हणजे काय? शिकणे. स्पीक म्हणजे बोलणे, ही क्रिया आहे, मेन वर्ब असते. नंतर बाय म्हणजे खरेदी करणे, राईट म्हणजे लिहिणे, कॅच म्हणजे पकडणे. आता पहा सध्या IPL चालू होत आहे ना, त्यामध्ये कॅच, अरे बाबा काय कॅच छान घेतली बा त्यानं. अरे बाबा तू म्हणतो का असं बाळा की त्यानं किती छान चेंडू झेलला? नाही बोलत आपण. सहज सहज अनवधानाने असे इंग्रजी शब्द आपोआप बोलून जातो. मग त्याला कॅचचा अर्थ काय? तर कॅचचा अर्थ असतो झेलणे, हे तुम्हाला माहित आहे. अरे बाबा आलं लक्षात. नंतर टीच म्हणजे शिकवणे आणि प्ले म्हणजे खेळणे. दे आर प्लेइंग क्रिकेट.
पहा म्हणजे मित्रांनो हे झाले मेन वर्ब आणि हे सांगितलं हेल्पिंग वर्ब. आता सांगितले बघा हे हेल्पिंग वर्ब कोणते आहेत ऍम इज आर हे काय हे इथं ऍम इज आर वाज वेअर हॅव हॅड हॅज विल शॅल म्हणजे पहा भविष्यासाठी हे आपण विल शॅल घेत असतो. पण मग सर असं असलं तरी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय सर ऑब्जेक्ट म्हणजे आरपीएस रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. मित्रांनो प्रत्येक वेळी सांगतो आरपीएसचा उल्लेख जास्त नसतो पण त्याला मी तुम्हाला थोडक्यात सांगत असतो की ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म एखादं काम आहे का नाही. सब्जेक्ट म्हणजे करता क्रियापद आणि कर्म त्याला आता सांगितलं. मग अशा प्रकारे मित्रांनो छोटे छोटे वाक्य तयार करायला शिका. आता मी तर बोलतो मुलांना माझ्या मुलं समोर बसले असतात ना त्याला म्हणतो बाळांनो काय करा तुम्ही करा ऍम वरचे वाक्य करा. सर ऍम म्हणजे काय ऍम म्हणजे आहे. मग आय एम टीचर आय एम इंजिनियर आय एम डॉक्टर आय एम क्रिकेटर आय एम बॉलर आय एम बॅटर. बाप किती सर आय एम अ स्टुडंट आय एम आता पहा कितीतरी वाक्य कितीतरी आय एम अ क्लेवर बॉय आय एम अ स्मार्ट बॉय आय एम अ ब्युटिफुल गर्ल ऐका ना म्हणतात ना एखादं हो आता जर सर आय एम झालं मग ती असेल तर सी इज अ ब्युटिफुल गर्ल. आता सी आलं ना आता आय झालं किंवा ही इज क्लेवर बॉय ही इज काय पण घ्यावं तो आपण पुढचं वाक्य घेऊ शकतो. आता यू असेल तर आर घ्या यू आर. आता यूच्या पुढे एम येईल का नाही यूच्या पुढे इथं पहा आता हीच्या इज इथं इज येईल ही इज अ स्मार्ट बॉय. नंतर यूच काय यू आर गुड गर्ल यू आर क्लेवर गर्ल. आता सी इज आता सीच काय घ्यायचं पहा सीच्या पुढे इज सी इज येते बरोबर आहे. सी वाच येते ना. नंतर आता धिसचं काय येईल दिस इज अ पेन दिस इज अ कार दिस इज अ ट्री दिस इज अ टायगर काय पण मला. आता धिस वाच दिस येईल का नाही. मग दॅट वाच. मग सर दीज आर आता दीज आर नंतर दोज वेअर काय पण घ्या नाही वाक्य तयार करा. इट इज आता इट आणि इटीच्या पुढे घ्या इट इज अ पेन. नंतर वी आर नंतर दे आर पण येते वेअर येते देव डब्ल्यू आर ए आणि देवाद सुद्धा येते. पहा मित्रांनो हे यामधली जी मी तुम्हाला हे दिलेत ना सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब याच्यावर तुम्हाला काय करायचंय असं लिहा तुम्ही आणि त्यापुढे तुम्हाला वाक्य तयार करायचा प्रयत्न करायचा आहे. सर मग किती वाक्य करा किती करा ना 100 200 300 400 500 करा. माझे विद्यार्थी 500 वाक्य करा 500 वाक्य 8-10 वर्षाचे. हो तुम्ही आता व्हिडिओ बघितला का वी लर्न इंग्लिश दररोज आम्ही घेतो दररोज एकच दिवस चुकू दिवस संडे हो या मंडे रोज खावा अंडे म्हणतात ना ते तसं आम्ही काय असो ते आम्ही क्लास सुरू झाला की आमचं वी लर्न चालू होते. मग सर मी वी लर्न का घेत असं अहो तुम्ही ऐकून 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 त्या लेकराच्या कानावर असे शब्द पडतात पहिल्या वर्गातले लेकरू जेव्हा एखादं म्हणते ना सर बघा बॅट बॅट बिग बॅट ऑन बिग बॅट ऑन द टेबल. सर एवढी ऐकून 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 आणि दुसरी गोष्ट त्या शब्दामध्ये त्या शब्दाचा उच्चार करायचा. व्हॉट इज प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड व्हॉट इज प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड त्या शब्दाचा उच्चार काय सर ते लेकरू त्या अक्षराकडे बघतोय. आता माझ्याकडे पहा मोठा हे आहे सिस्टीम आहे त्याला कोण प्रोजेक्टर. त्या प्रोजेक्टवरती मी काय करतो मोबाईलवरती मोबाईल कनेक्ट करायचा. बघा बरं वाचा हे चित्र पहा हे चित्र काय जवळ गर्ल अ ब्युटिफुल गर्ल पहा म्हणजे काय पण घ्या बॉक्स किंवा ट्री हाऊस असं दाखवायचं आणि त्या वाक्यावरती त्याला वर्ड माउंटेन म्हणतात. काय म्हणतात शब्द डोंगर. आता मराठी भाषेमध्ये अगोदर दाखवा तुमची मराठी भाषा आहे ना दाखवा ना त्या एक शब्द दाखवा त्या शब्दावर असं चढत चढत वाक्य लांब करत कसं वाक्य लिहा. मित्रांनो मुलाला जरी वाचता जरी येत नसेल ना पहिल्या वर्गात लेकरू आलेले असते ना त्याला वाचता येत नाही हो तरी सुद्धा ते
जेव्हा त्याला अक्षर ओळख होती तेव्हा ऐकून ऐकून आणि त्या शब्दाची ओळख झाली ना. पहिलं कसं होतं म्हणायचं कपाचं क खटारा क गणपती ग घराचं, ते तसं आता तसं नाही. आता बघा हे बघा, मी समजा इथं काढला, आता उदाहरण सांगतो की मी काढला कप, काय काढला, थांबा, हे कप काढला ना, तर हे इथं क याला म्हणायचं असं क, हे चित्र दाखवून आपल्याला शिकवायचं आहे मित्रांनो. एखादी बॅट असेल समजा, बॅट, आता इंग्रजी बोलायचं ना, समजा बॅट काढली अशी, तर त्याला ही बॅट दाखवायची आहे. मग त्याच्या सर याला बीच बॅटचं बी म्हणतात, हे का नाही, कपचं सी म्हणतात. जेव्हा एखादा विद्यार्थी मित्रांनो त्या चित्राकडे बघतो आणि त्या चित्राला काय विचार करतो, हे जर त्याने पाहिलं ना, 100% त्याचं आयुष्यभर काय, सी फॉर कॅट, बी फॉर बॉल, डी फॉर डॉग, एम फॉर मंकी, हे का नाही, हे तुम्ही दाखवा हो. मग तुम्हाला ही कन्सेप्ट आहे ना, ही 100% त्या लेखनाची पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर बेसिक पासून इंग्लिश शिकायची झालं ना, तर आजपासून मी एकदम सोडत, आता हे पापायला द्या. आता उद्यापासून काय होणार, याच्या पुढे थोडं थोडं पुढे जाणार आपण. म्हणजे बेसिक तुमची जी स्ट्रक्चर, बेसिक जे आहे ते मी तुमचं आता एका महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.